त्यांना त्यांना तेवढी बुद्धी दिली, त्यांना तेवढी चालना दिली. पाय नसलं तर काय झालं, तू थांबायचं नाहीयेस म्हणून. आणि ती शक्ती त्यांच्या अंगात जी दिली ना, त्या शक्तीला सलाम खरंच. आणि खरंच तुम्ही याच्यापुढे पण खूप चांगलं कराल, खूप छानपैकी तुम्ही पुढे जाल. अ, कोमलताई मी आता अजून एक YouTubeमधला एक प्रश्न विचारेन. तुम्हाला पेमेंट जो आला, पहिला पेमेंट आला, त्यावेळची तुमची रिएक्शन काय होती? पहिला पेमेंट आला ना माझा, त्यावेळेस मला स्वतःला एवढा आनंद झालता, की मी आयुष्यामध्ये एवढी कमाई कधी करू शकले नसते मी. आणि म्हणजे एकदम एवढं पैसे एकदम पहिला पगार आहे ना, आता मी YouTubeवरती काही पहिला पगार मी सांगू शकत नाही, कारण तसं अलाउड नाही YouTubeवरती सांगणं. तर पहिला पगार ज्या दिवशी माझ्या हातात आला, तर माहीच्या पप्पांनी तो पिशवीत टाकून आणला होता. हां. आणि बघितलं आणि झाकून ठेवलं पटकन. झाकून ठेवलं ते पैसे. मी कधी म्हणजे बाबा मी एवढी काय गर्भ श्रीमंत नाही किंवा आई-वडिलांकडे पण माझी परिस्थिती तेवढी नव्हती. इथं पण नव्हती आणि एकदम आपण एवढं पैसे कमवतो YouTubeवरून म्हणल्याच्या नंतर कुणाला नाही आनंद होईल. अक्षरशः माझा आनंद गगनात मावत नव्हता. मला असं वाटत होतं, की बाबा आता माझी सगळी स्वप्न पूर्ण व्हायला म्हणजे इथून पुढे सुरुवात झाली माझी स्वप्न पूर्ण पूर्ण व्हायला. तर आता रिक्षा का घेतली ते पण सांगते तुम्हाला. माझी आजी वारली होती, आईची आई. YouTubeच्या पहिल्या पगारावरती रिक्षा घेतलेली आहे. YouTubeच्या पहिल्या पगारावरती. त्याच्यामध्ये माहीच्या हो. पप्पांचं थोडंफार पैसे टाकलं होतं. YouTubeच्या पहिल्या पगारावरती रिक्षा घेतली. रिक्षा घेणं गरजेचंच होतं. खरं तर आम्हाला टू व्हीलर घ्यायची होती. पण ती का घेतली? आजी वारली आणि रिक्षावाल्यानं इथून भाडं ठरवलं. जे होतं ते भाडं ठरवलं आणि आम्हाला लगेच रिक्षावाल्याला काय वाटलं, की मला तिथं सोडायचंय आणि परत रिटर्न यायचंय असं त्याला वाटलं. गेल्या काय? हां, रिक्षावाल्याला काय वाटलं मला तिथं बोला, बोला. मी आहे बोला. सोडायचंय आणि रिटर्न यायचंय. तर मग मला पण त्याच्यासोबत आणलं होतं. आणल्याच्या नंतर त्यांनी डबल भाडं घेतलं. मग डबल भाडं घेतल्याच्या नंतर आम्ही ठरवलं, की नाही आता आपल्याला रिक्षाच घ्यायची. त्या पहिल्या पगारात रिक्षा घेतलेल्या YouTubeच्या. कोमलताई माझ्या मनातली भीती काढली. नाही भ्यायचंच नाही भारतीताई. कोमलताई तुम्ही सांगताय पण माझ्या अंगावर शहारे येतात. खूप स्ट्रगल करावा लागलाय. वैशालीताई खूप. कोमलताई यार बंजारन ओके. त्यांचे. खरंच खूप विशेष आहे ताई. थँक यू कोमलताई. खरंच शब्द नाही. कोमलताई सॅल्यूट तुम्हाला आणि दाजींना. मला नका. माझं क्रेडिट सगळं माहीच्या पप्पांना जातं. गप्प बसा सीताताई तुम्ही. कुठे गेले सीताताई खरं? त्यांच्याशी बोलते. रुपाताई मी ऐकलं आता गाणं. तुमच्या पाय हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. थँक यू. भविष्यामध्ये तुमचं काय पाय ठीक होतील हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. खरंच राजेशीताई खरंच, खरंच. खरंच आपण सगळ्यांनी प्रे करूया, की लवकरात लवकर त्यांच्या पायांना जीवदान येऊ दे आणि खरंच आमच्या कोमलताई छान अशा उभ्या राहू दे. खरंच. आणि ऑपरेशन केलंय पूर्ण मणक्याचं त्यांचं. हो. आमच्या मावशी बघतायत तुम्हाला. रुपाताई गप्पच बसा. येस. होऊ दे ना एकदा पंचारण. येस, एकदा पंचारण होऊन जाऊ दे. बोला, बोला. रुपाताईला ऐकायचंय. मावशी गाणं ऐका थांबा जरा गाणं ऐका. पंचारण का बोलतात गाणं. त्यांचा आवाज किती सुरेख आहे बघा. बोला. कोमलताई बोला. बोलते. तेरी बंजारन रसता देखे कब आएगा मेरे बंजारे हो कब आएगा मेरे बंजारे कब आएगा मेरे बंजारे ओ कब आएगा मेरे बंजारे दूर बहुत क्या देश है तेरा पहुँचा नहीं संदेश जो मेरा दूर बहुत क्या देश है तेरा पहुँचा नहीं संदेश जो मेरा सपनों के राजा जल्दी से आजा देर न कर साजन प्यारे कब आएगा मेरे बंजारे हो कब आएगा मेरे बंजारे कब आएगा मेरे बंजारे ओ कब आएगा मेरे बंजारे. खूप मस्त. खूप छान, खूप छान. अंगारकाताई नमस्कार, नमस्कार. वैशालीताई थँक यू. कोमलताई तुम्ही तुमच्या पायांवर उभ्या राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येस, सगळ्यांनी आपण तशीच प्रार्थना करूया. जिद्द मेहनत चिकाटीचे फळ पेमेंट. येस. आणि खरंच